हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन दिवशी नवीन व्लॉगमध्ये. आणि होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर आज दिवसाची सुरुवात अशी झाली आहे की आज मी उठलो आहे लवकर आणि सकाळी आणि स्कायू आणि सुवर्ण आज झोपलेत. तर आज त्यांच्यासाठी मी बनवतो आहे ब्रेकफास्ट. म्हणजे चहा ठेवला आहे, मी दूध ठेवलं आहे, तर ते ब्रेड आहे तिला ब्रेकफास्ट रेडी करून देऊ. स्कायसाठी त्याला ओट्स आणि ते लागतात, ते नंतर थोड्या वेळानंतर प्रिपरेशन करायला घेईन. तर बघू, चला स्टे ट्यून. आज कसा दिवस जातो आहे. तशी माझी आज शिफ्ट आहे 1ची दुपारची. त्या सेकंड शिफ्ट असेल तर कसं नेहमी घरातच जातो. तरी काय संध्याकाळी म्हणजे ते शूट करायला मिळालं नाही, कारण स्कायला मी लवकर लॉगआउट करून पटकन एक फेरी मारून आणली तलावाकडून. पण मोबाईल नव्हता नेलेला मी आणि शूट नव्हतं करता आलं, कारण खूप कंटाळलेला तो घरी. तर बघू आज शिफ्टमध्ये म्हणजे शिफ्ट सांभाळून सुद्धा आम्ही काय काय करतो किंवा काय. स्टे ट्यून आमच्याबरोबर बघूच. चला या सगळे ब्रेकफास्ट करायला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. तर स्कायची झालेली आहे गुड मॉर्निंग आणि आता थोड्या वेळात तो करणार आहे ब्रेकफास्ट. हो, तर मच्छर चावलं ना, मच्छरने, मॉस्किटो बाईट नो. हां, असं नाही करायचं. ओके, तर आता काय बघणार आपण? नाही भेटलं असं नाही, टी व्ही नो. हां, तर त्याला आता टी व्ही लावून दिली आहे. ओके, टी व्ही बघता बघता आज त्याच्यासाठी काय बनवलं? उपमा. हां, तर खाणार ना तू? खाणार तर उपमा खाणार. स्टे ट्यून. काय बनवलं तू? डॅडी ऑफिस. अरे तू काय बनवले बाबू? डॅडी ऑफिस बनवलेलं. चहा उपमा आहे आज. काय बनवतो तू? हा, आईस्क्रीम मी मगाशी बनवून दिलं ना तुला. हे फेवरेट आमचं गाणं. कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. कसं गातं गाणं? कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. गाणी ऐकत ऐकत, मराठी गाणी ऐकत ऐकत स्कायू करतोय नाश्ता. कुठे आली? ओ माय गॉड, पाहायला ना. तर आता चाललो आहो, याला घेऊन चाललो आहे मी भाजी आणायला स्कायूला. तो पण थोडा हे होऊन येईल, फ्रेश होईल आणि राऊंड होईल त्याचा, आणि नंतर मग मी ऑफिसला बसेन. ओके, चला स्टे ट्यून. चाललो आपण चालायला ना. भाजीवाले बहुतेक आहे नाहीत ना बाबू, संपले वाटतं, गेले निघून. भाजीवाला दिसला आपल्याला ना. चल, त्याच्याकडे गाजर पण आहे आणि सगळं आहे. काय आहे? हॅलो एव्हरीवन. तर आहे ना, तिकडे आज गेलेलो भाजी आणायला, पण शूट काय करायला मिळालं नाही. तर कारण एका हातात स्कायू होता आणि एका हातात गाड्या होतात ना. भाज्या. स्कायू, हे काय आणलंय सांग? व्हॉट इज दिस? काय? बनाना. तुला आवडतं ना बनाना? कसा खातो तू? अजून 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 हे सांग. व्हॉट इज दिस? गुड, व्हेरी गुड. आणि आणले आहे ही नाही आणणार त्याला, त्याच्याऐवजी हे आणले. हे घेतले बेटा ग्रूट. हे काय? बेटा ग्रूट.
करेला बोल. करेला. आवडतो ना. आणि हे घेतलं कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि जिंजर. ते बोललो ना बनवायची आहे कारल्याची भाजी, तर ती बनवून टाकूया. आणि आपण रेसिपी कळेल मस्त उद्या आणि परवा. गवार नाही तर काहीतरी. ओके. हां हां हां, नंतर निवडूया, आत्ता नको. ओके. तर आता सुवर्णाला जरा ऑफिस माझं आता चालू होईल, त्याच्या आधी सुवर्णाला जरा हेल्प करून देतो मी. हॅलो. तर आता कट करतो भाजी, तिला तोपर्यंत सुवर्णाला तेवढीच मदत. ही आमची व्हेजिटेबल कटिंगची सीझर आहे. ही तुम्हाला एस्मार्ट, डीमार्ट कुठेही मिळेल. म्हणजे जे आपण सीझरने कट करतो ना, त्याच्या इन्स्टेड तुम्ही ही तशीच असते, थोडी झिगझॅग टाईप असते. तर ह्याच्याने भाजी चांगली कापली जाते. ही खूप सुवर्णाने आणलेली, नाहीतर आमच्या घरी आधीपासून आम्ही ते भाज्या सुरीनेच कापायचो. पण आता ही एक नवीन हे आहे, म्हणजे खूप आधीपासून आता वर्ष झाली आम्ही हेच वापरतो. त्याच्याने कसं पटकन पण होतं हाताला. म्हणजे युजली कसं हे कट करतात ना, टिफिन बनवायचं असेल किंवा जेवण करायचं असेल तर घाईघाईत करतात ना, तर मग ते सुरीने कदाचित कट होण्याचे चान्सेस जास्त असतात, हात आणि इथे. तर त्यापेक्षा मग हे पटकन होऊन जातं, असं आहे. तर आज तरी गवार मी कट करतो आहे, तिला तेवढीच मदत होईल. कारण आता ऑलमोस्ट 1 वाजायला आला आहे दुपारी, आणि म्हटलं तिला थोडी चला मदत करूया भाजी कट करून. आणि मग मी हे भाजी कट करून देईन आणि पटकन लॉगिंग करेन माझं. असं तो उद्या तुम्हाला मी ती रेसिपी दाखवू शकतो. तिला सुवर्णाला बोललो आहे मी की मी उद्या सुवर्णाला कारलं खूप आवडतं, तर ती आणि एक रेसिपी होती अशीच, म्हणजे आधीच्या एकदा ऑफिसमध्ये होतो आणि तिथे माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलेली, सांगितलेली रेसिपी की तू कारलं इन फ्युचर कधी बनवशील तर असं बनव. तर ती रेसिपी आहे, ती मी डेफिनेटली उद्या बनवेन ना, तर मी तुम्हाला सांगेनच कशी बनवतात. त्या रेसिपीमुळे काय, कारलं जे लोक कारले खात नाहीत ना, ज्यांना असं कडवटपणा लागतो की अरे यार कडू आहे कारलं, लहान मुलांनी डेफिनेटली कोण खातच नाही, पण कारलं पौष्टिक आहे. तर ती रेसिपी केली ना की कारल्याची भाजी जरा एकदम चटपटा टाईप लागते आणि त्याचा कडवटपणा नसतो, तर त्यामुळे ती लहान मुलं इझिली खातात. ती रेसिपी आहे माझ्याकडे, म्हणजे मी तशी बनवून एकदा दिलेली खूप वेळा, 2-3 वेळा सुवर्णाला. ती रेसिपीचा आपण उद्या दाखवू तुम्हाला कशी बनतं, आणि ती तुम्ही नक्कीच बघाल. आणि पाऊस तर सध्या पावसाचंही कमी झालेलंच आहे, पण जसा पाऊस आला तसे खूप सारे व्हायरल घेऊन आला फीवर. आमच्या घरामध्ये तर ऑलमोस्ट आता आई पप्पा माझे भाऊजी आहेत, ते ताई जे ऑलमोस्ट आजारी आहेत. म्हणजे मी जसा बरा झालो काल परवा, पण ते सगळ्यांना थंडी भरून आली, थंडी ताप आणि येते. मग ते सध्या आजारी आहेत घरी सगळे. तर तुम्ही पण काळजी घ्या, कारण बाहेर खूप व्हायरल चाललं आहे. जर तुम्ही बाहेरचा प्रवास करत असाल तर घरी आल्या म्हणजे डायरेक्ट आपण कसं आल्या एकदम रिलॅक्स करतो बेडवर येते, त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे मी तरी ते फॉलो करतो की बाहेरून आलो की डायरेक्ट मग मी सरळ बाथ घ्यायला जातो, फ्रेश होतो. आयदर गरम पाण्याने जे हातपाय धुवायचं असतात ते करतो, आणि त्याच्यानंतर मग मी असं इकडे नॉर्मल स्कायूबरोबर किंवा खेळेन असं. इवन स्कायूसुद्धा जर बाहेरून येत असेल, त्याला फिरून आणत असेल, तरी घरात आल्या पहिल्या त्याचे आम्ही, तर स्कायूचं पण तसंच आहे, हातपाय धुवायचे आणि मग मग यायचं घरी, आणि मग इकडे तिकडे ॲटलिस्ट बेडवरती जायचं, असं चाललं आहे. तर खरंच काळजी घ्या, खूप व्हायरल होत चाललं आहे सध्या, आणि स्पेशली हा थंडी ताप आणि सर्दी. आम्ही ते बेटर एक ते सुवर्णाच्या आईने एक काढा सांगितलेला, ते आलं हे ते खूप काय
त्याच्यात लवंग हे ते टाकतात. हे आम्ही कोरोना काळामध्ये हा काढा बनवत होतो, पण तसं तो काढा बनवतो आणि ॲक्च्युली त्याने थोडा आराम पण पडतोच, म्हणजे बरं वाटतं तो काढा पियाला, तर घशाला आराम पडतो आणि असं तरतरी वाटते त्याच्याने. तर आम्ही ते हे करतो. तू पण काढा कधी कधी बनवतो असं आहे. तर सगळ्यांनी नक्की काळजी घ्या. तर आणि स्टेट येऊन आता थोड्या वेळात जेवण होईलच. ओके, चला या. हॅलो एव्हरीवन. तर आज खूप दिवसांनी इथे आलो आहे मंदिरमध्ये आणि स्कायूला घेऊन मी थोडा एक लंच ब्रेक घेतला आणि आला आहे. बघू शकता तुम्ही, नुसता पळतोय. ये इकडे. फक्त असं चपला काढून फक्त पळायचं माहिती आहे ना. जाऊया घरी. इथे आलं की घरी जायचं नसतं. इथे आलं तर त्याला घरी जायचं नाही आहे, त्याला इकडेच खेळायचं. म्हटलं त्याला एक छोटासा ब्रेक घेतला तर याला इथे घेऊन येऊ आणि दाखवू त्याला. कंटाळा आला असेल ना, खूप दिवसांनी आलो इकडे मंदिरमध्ये, कारण पाऊस पण असायचा आणि मग त्याच्यामध्ये इकडे पूर्ण लाद्या येता ह्या ओल्या असायच्या आणि पाणी असायचं, त्यामुळे घसरण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे याला आणलं नाही. आज तर पूर्ण सुक्क आहे, त्यामुळे पूर्ण फक्त भागो चाललं आहे ना. फक्त भागो. खुश बघा खुश किती झाला आहे तो आज, किती दिवसांनी आणलं आहे. तर बस किती धावणार. 10 मिनटं झाली धावतोय तो फक्त. हां, तरी आज तो आदूदादा नाही आहे त्याच्याबरोबर, नाही तर पूर्ण स्लोली. तर तेच चाललेलं असतं. मंदिर पण बंद आहे आता, कोणी नाही आहे इथे, सगळं बंद आहे. हॅलो. तर आलो मंदिरमधून मी आणि स्कायू घरी आणि झाला आहे लंच टाईम झालेला, तर तिथे घेऊन गेलो आणि इकडे बघा जेवणाचं ताट रेडी आहे. तर दाखवतो आज काय बनवलं आहे सुवर्णाने बनवलं आज. मी गवार जी कट केली होती ती, मसूरची आमटी, डाळ, भात, चपाती आणि गोड शेव. तर आज असं मस्त जेवण बनवलं. तर या जेवायला सगळे. स्कायू बोल, या जेवायला. तो आता जेवण झोपणार आहे, त्याचे डोळे झाकतच आले तर वाटतंय आता. तर आता फटाफट लंच करून स्कायू झोपायचं. ओके, चला. हॅलो फ्रेंड्स. तर आता झाली आहे रात्र. स्कायू पण आता आंघोळ करून आलाय, नाईट सूट घातलंय त्याने, बलून घेऊन आला आता बेडवरती. तर आता चालली झोपेची तयारी. ठीक आहे, तर आज पुरती तुमची मी रजा घेतो. उद्या आपण परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवशी नवीन सुरुवात. ओके, चला ठीक आहे. बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय. स्कायू गुड नाईट कर. तो खेळण्यामध्ये मग्न आहे खूप. चला, बिझी आहे. गुड नाईट, बाय.